पुढचं धरण आहे एडगाव धरण। तालुक्यातील सर्व धरणांतील पाणी या धरणात एकत्र केले जाते आणि मग पुढे कुकडी नदी पात्रात आणि कॅनॉलद्वारे सोडले जाते, म्हणून या धरणाला स्टोरेज डॅम म्हणून ओळखले जाते। जुन्नर तालुक्यात महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या या धरणात 91% पाणी साठा झाला आहे। एडगाव धरण हे प्रकल्पामध्ये सर्वात महत्त्वाचं धरण मानले जाते, कारण या डॅममध्ये सगळीकडचा प्रवाह आणि या डॅममध्ये आलेला आहे आणि ते खाली कॅनॉलद्वारे सोडलं जातं। तर या डॅमसाठी जर जास्त मी पूर नियंत्रणच्या कामात असतो नेहमी आणि इरिगेशन जे असतात तर ते इरिगेशन करण्यासाठी आमच्याकडे गेट आहे, 3 गेट असतात। तर ते गेट इरिगेशनसाठी वापरले जातात आणि ज्यावेळेस इमर्जन्सी असेल किंवा ओव्हरफ्लो होईल, पूर नियंत्रण करायची वेळ येते, त्यावेळेस आमच्याकडे 11 गेट आहेत या धरणात आणि त्या 11 गेटमधून आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार जे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही ते गेट सोडतो आणि तो फ्लो कंट्रोल करतो। त्यानंतर या धरणासाठी जे आवश्यक आहेत, इलेक्ट्रिकल पॉवर लागते, त्यानंतर इमर्जन्सी म्हणून ते DG असतात। तर या धरणासाठी 2 DG आहे, 2 DG सेट आहे, एक स्पेअर आहे एक्स्ट्रा म्हणजे स्टँड बाय तिकडे खाली आहे। तर ते व्यवस्थित ऑपरेट केलेलं आहे। पावसाळ्यांनी आमच्या अधिकाऱ्यांनी सगळं व्यवस्थित कामं करून घेतलेली आहेत पावसाळ्यापूर्वी। त्यामुळे आणि शिवाय या दोन्ही यंत्रणा जर फेल झाल्या तर पर्यायी व्यवस्था मेन ऑपरेटिंग जी सिस्टीम आहे ती पण या धरणासाठी त्या 11 गेटला आहे। अशा प्रकारे हे आम्ही किती फ्लड आला, किती काही झालं तरी कंट्रोल करू शकतो, अशी एवढी आम्हाला शाश्वती आहे। म्हणजे पूर नियंत्रणाच्या सगळ्या व्यवस्था आपल्याकडे व्यवस्थित आहे, सुस्थितीत आहे। अडचणी आल्या आमचे अधिकारी सूचना देतात, तुम्हाला काय लागेल ते आणून घ्या, करून घ्या, फक्त आपलं व्यवस्थित यंत्रणा चालू पाहिजे अशी सूचना त्यांच्या आदेशानुसार सर्व यंत्रणा व्यवस्थित। मी टेंबेकर स्थापत्य अभियंता साहेब एडगाव धरणावर कार्यरत आहे। हा कुकडी प्रकल्पाच्या अंतर्गत 5 धरणांचा समावेश होतो आणि त्यामधील हे एडगाव धरण आहे। एडगाव धरणामध्ये आपल्याला पाण्याचे ज्याप्रमाणे एडगाव धरण हे म्हणजे फिडिंग डॅम आहे, यामध्ये माणिकडो आणि डिंबा धरणाचे पाणी इथे साठवलं जातं, ज्याच्यानंतर या धरणामधून 5 ते 6 तालुक्याला पाणी पुरवठा केला जातो सिंचनासाठी। आमचे नारायणगाव प्रतिनिधी सचिन डेरे यांनी याबाबत एडगाव धरणाचे शाखाधिकारी बाळकृष्ण सावंत यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूयात। सध्या जुन्नर तालुक्यामध्ये पावसाची स्थिती उत्तम आहे। तालुक्यामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस झाला असून तालुक्यामध्ये असणारी सर्वच धरणं जवळपास भरत आलेली आहे। एडगाव धरणावर या ठिकाणी मी उभा आहे। एडगाव धरणातील पाणीसाठ्याची काय स्थिती आहे या संदर्भात आपण या एडगाव धरणाचे जे शाखा अभियंता आहेत सावंत साहेब त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत। सध्या एडगाव धरण हे जे धरण आहे या धरणाची पाणी क्षमता किती आहे? एडगाव धरणाची
एकूण पाणी क्षमता 3.3 TMC एवढी आहे. त्यापैकी 0.5 म्हणजे अर्धा TMC हा मृत साठा आहे आणि 2.80 हा उपयुक्त साठा आहे. हे धरण आज रोजी किती टक्के भरलेलं आहे, काय सांगाल? येडगाव धरण आज रोजी या क्षणाला 95% भरलेलं आहे आणि धरणामधून पाण्याचा आपण विसर्ग सुरू केलेला आहे. त्यात सांडव्यामधून 3700 क्युसेक्सने पाणी चालू आहे आणि कॅनॉलमध्ये 1300 क्युसेक्सने पाणी चालू आहे. असं एकूण 5000 क्युसेक्सचा डिस्चार्ज आपला चालू आहे धरणात. आज रोजी हे जे पाण्याचा विसर्ग चालू आहे, या पाण्याच्या विसर्गाचा फायदा कोणकोणत्या तालुक्यांना होतो? आता पाण्याचा विसर्गाचा फायदा मुख्यतः आपलं पारनेर तालुका, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यांना या पाण्याचा फायदा नक्कीच होतोय. हे जवळ 4 ते 5 तालुक्यांना या पाण्याचा फायदा होताना दिसून येत आहे. हो हो. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी असणारा पाऊस आणि धरणाची क्षमता, पाणी जे काही साठलेलं आहे, काय सांगाल गेल्या वर्षीच्या तुलनेत? आता गेल्या वर्षी या वेळेस हे धरण आपलं 82% भरलेलं होतं आणि त्या तुलनेने यावर्षी अधिकच चांगली परिस्थिती आहे आणि आता 95% आपलं धरण भरलेलं आहे. आता जो हा पाणी साठा आहे, आता जुलै महिना सुरू आहे, अजूनही 2 महिने या ठिकाणी पाऊस पडणार आहे. हा जो पाणी साठा पूर्ण वर्षासाठी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल का पुढे जाऊन? नक्कीच नक्कीच. हा जो संपूर्ण पाणी साठा जो आहे तो शेतकऱ्यांच्या शेतीसाठीच आपण वापरतो आणि निश्चितच पूर्ण वर्षभर पुरेल एवढा पाणी साठा या ठिकाणी संपूर्ण वर्षासाठी हा पाणी पुरवठा, हा जो पाणी साठा आहे हा संपूर्ण पुरेल इतका मर्यादित अशा स्वरूपाचा पाणीसाठा या ठिकाणी झालेला आहे. येडगाव धरण जवळपास 95% भरलेलं या अभियंत्यांकडनं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. सचिन डेरे, आपला आवाज, नारायणगाव.